नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पनीर भुर्जी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी पनीर घेतलं किसून, इथे अद्रक लसूण पेस्ट घेतले, इकडे कांदा घेतलाय, टॅमॅटो घेतलाय, एक छोटी शिमला मिरची घेतली, कढीपत्ता घेतलाय, हिरवी मिरची घेतली, बटर घेतलाय, जिरा घेतलाय, मीठ घेतलं चवीनुसार, जिरा पावडर, हळदी पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि लाल मसाला. आणि इकडे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलंय. आता आपलं तेल तापलंय, आपण थोडा जिरा टाकून घेऊ 1 चम्मच. आणि ही भुर्जी आहे ना, हॉटेलमध्ये भेटते ना तशी आपण बनवणार आहे. आता आपण मिरची टाकून घेऊ, कढीपत्ता आणि मिरची टाकून घेऊया. आता कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. आता आपला कांदा गोल्डन झालाय. आता आपण 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ. आता आपण हे मीठ टाकून घेऊया. हे सगळे मसाले टाकून घेऊ. ते चांगले तेलात फ्राय करून घेऊया मसाले. आता आपण कांदा आणि शिमला मिरची टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यातच बटाटा टाकून घेऊ. तर टॅमॅटो आणि शिमला मिरची पूर्ण अशी हे शिजेपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवूया. हे बघा, आपला टॅमॅटो एकदम सॉफ्ट झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो एकदम सॉफ्ट झालाय. आता आपण थोडं ह्याच्यात पाणी टाकून घेऊ. आणि परत आपल्याला 5 मिनिटं झाकण देऊन शिजवून घेऊया. आता आपली ग्रेव्ही मस्त शिजले. आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया. पनीर टाकून चांगले मिक्स करून घेऊया. आता आपली भुर्जी तयार झाली. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ.
आपली भाजी इथे तयार झाली, चांगले मिक्स पण झाले. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली डिश तयार झाली, पनीर भुर्जी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.